अरे सासूबाई का बरं रडताय तुम्ही? काय झालं? तुला दुःख होते ना मी रडली की? नाही, मला तर खूप आनंद होतो, इतका हसू येते तुम्ही रडल्या की. हे प्रभु, हे हरि राम कृष्ण जगन्नाथ प्रेमानंद, ये क्या हुआ? तालाब में पानी आ गया। अरे आई नाही ना, मी तर गंमत केली. मी तर गंमत केली. मला नाही वाईट वाटते तुम्ही खूप रडल्या की. सासूबाई, मी बघा काय आणलं आपल्या दोघींसाठी. ब्रश आणले. एक ब्रश तुमच्यासाठी, एक ब्रश माझ्यासाठी. आहे नाही छान? बघा बरं, तुम्हाला हा देऊ की हा देऊ? कोणता देऊ? हा मी ठेवू. हा घ्या तुम्ही. मी काय केलं? तो ब्रश आणले फक्त. माझी टिंगल करते हा, तुला माहिती आहे ना मला दात नाही आहे. हा, मजा करते का माझी? तर हो तिकडे. हॅलो, काय ग बेटा, कशी आहे तब्येत? बरं बरं, दवाखान्यात जाऊन ये मग. हा, आणि जास्त कामं नको करत जाऊ, जरा कामं कमी काढत जा, अशाने तब्येत बिघडते ना. काय सासूबाई, सतत दिवसभर मुलीशी बोलत असता. त्याच्यापेक्षा घरातले कामं करा ना काही, मला तरी आधार होईल. दिवसभर बोलणं बोलणं बोलणं, सकाळ झाली का बोलणं, संध्याकाळ झाली का बोलणं, दुपारी बोलणं. सासूबाई उघडा ना दार. सासूबाई मी आता नाही करणार ना असं. सासूबाई उघडा ना, मला खूप भूक लागली ना. सासूबाई उघडा ना प्लीज. सासूबाई उघडा ना. मी नाही ना, असं नाही ना करणार. सासूबाई दार उघडा ना. नाही ना, मी असं नाही करणार ना. तुम्ही किती वेळ बोला, आता मी काही म्हणणार नाही तुम्हाला. सकाळी बोला, दुपारी बोला, संध्याकाळी बोला, मला काही घेणं देणं नाही. पण आई मला खूप भूक लागली ना, दार उघडा ना. किती वेळ मी बाहेर राहू? उघडा नाही दार प्लीज. दादी दादी मला 500 रुपये दे ना. माझ्याकडे नाही आहेत पैसे बिशे. जाय तुझ्या आईला त्या फुगल्या गाला माग जाय. काही तिने तिच्या मायबापाच्या घरून नाही आणले आहेत, तुझ्याच बापाचे पैसे आहे. जाय हो. ऐक ना मम्मी, मी दादीला 500 रुपये मागितले, दादीने दिलेच नाही. तू दे बरं मला 500 रुपये. ठीक. थँक्यू. आणि दादी काय म्हणे का आणखी? दादी म्हणे माग तुझ्या फुगल्या गालाच्या आईले पैसे. जाय, काही नाही पैसे बिशे. होय तिकडे. ममता, बस बरं इथं तुला गोष्ट सांगते. काय आई? अगं ती हेमा आहे ना, तिच्या आजोबांना पॅराशूटचा अटाव आला. आई हे काय वाटतं पॅराशूट? अगं त्यांचा ना एक हात आणि एक पाय लुळा पडला. अच्छा, तुम्हाला असं म्हणायचं आहे काय की त्यांना अटॅक आलाय पॅरालिसिसचा? तेच ते ग. अच्छा, मग? अगं त्यांना दवाखान्यामध्ये ऍडमिट केलं. अगं त्यांना आता रजा मिळाली, त्यांना घरी आणलं आणि टेनिस मध्ये ठेवलं. तिथंच त्यांचं ट्रीटमेंट चालू आहे. आई तुम्हाला असं म्हणायचं आहे काय की त्यांना टेरिस मध्ये ठेवलं आणि त्यांना घरीच ट्रीटमेंट सुरू आहे, असं म्हणायचं आहे का तुम्हाला? अजून शिकवशील का मला काय म्हणायचं आहे आणि काय नाही तर? अरे आई, मी कशाला तुम्हाला शिकवू? तुम्ही चुकीचे वाक्य बोलताय म्हणून तुम्हाला बरोबर सांगते मी. नाही, त्यांना ना खायला हेमलेट दिलं. अरे आई, ते हेमलेट नाहीये, ते आमलेट आहे, आमलेट. बस ग, मला शिकू नको. मोठी आली एवढी शिकणारी, काय काय शिकली का तू एवढं? अरे आई, मी BA झाली आहे, BA. मग मला येणार नाही का? BA? ते 2च अक्षर शिकली आणि ते पण उलटेच. ते बी शिकायचं तर ते BA शिकली. वा रे वा, काय उलटच शिकली तू. सासूबाई आज कामवाली नाही आली? अगं मी तिला बंद केलं. का बरं पण? अगं तू अशी नेहमी तुझ्या आईला सांगत राहते ना, घरातले मीच कामं करते सगळे, घरातले कामं मीच करते सगळे. मग हे 2 कामं आहेत ते तू करून टाक ना. म्हणून मी तिला म्हटलं की बाई उद्यापासून काही येऊ नको. मी नाही करणार. सासूबाई, मी ना मार्केटला जाऊन येते. दादाचा आणि वहिनीचा फोन आला होता, आता ते 15 मिनिटात येणार आहे. तर काही सामान आणायला जाते मी. पण मी काय म्हणते आई, आई तुम्ही प्लीज ना एकही काम नका करू. जर तुम्हाला वहिनीने काम करताना बघितलं ना तर ती माझ्या आईला खूप बोलते, खूप प्रॉब्लेम आहे. आई प्लीज तुम्ही एकही काम नका करू, तुम्ही बसून राहते. अगं मी नाही काही काम करत, मी पेपर वाचते. जाऊन येतो. आई नक्की? हो हो. मी तिकडनं आल्यावर सगळे कामं करेल ना. हो. ठीक आहे, आता येतातच आहे ते 10-15 मिनिटं येते मी.
असं आहे का ते? मी बघ आता काय करते तर या दोघी मालकींना चांगला धडाच शिकवते. आता मी भांडे घासून घेते. भांडे घासताना तर दिसन तिच्या वहिनीला. आणि आता मी भांडे घासून घेते. आपच तिच्या वहिनीला दिसेन तर खरी भांडे घासून राहिली म्हणून. माझे भांडे घासून झाले तरी आले नाहीत. गाडी वगैरे लेट झाली असून. आता झाडून काढते मी. झाडून काढताना तर दिसन ना तिच्या वहिनीला आली तर. अगं बाई, झाडझुडी झाली तरी अजून आले नाहीत. ऑटो वगैरे नाही भेटला का? जाऊ दे, मी आता स्वयंपाक करून ठेवते. माझा स्वयंपाकही झाला तरी अजून हे लोक आले नाहीत. आता गॅसचा वटा पुसून घेते. गॅसचा वटा पुसताना तर दिसून तिच्या वहिनीला. का ग तू आली? तुझे दादा वहिनी तर अजून आलेच नाही. अरे आई, मी तुम्हाला सांगायचंच विसरली. ते आज नाही येणार आहे. त्यांचा फोन आला होता, आता ते पुढच्या महिन्यात येणार आहे. सासूबाई तुम्ही इथे आणि मी तुम्हाला पुन्हा घरभर शोधलं. कशासाठी ग? अरे ते पाटकर काकूचा फोन आला होता आणि उद्या त्यांच्याकडे माहितीये का पार्टी ठेवली तुमच्या वयाच्या बायांची. हा. आणि तुम्हाला त्या पार्टीला जाणार आहे. बरं. आणि माहितीये का त्या पार्टीमध्ये पुरणाच्या पोळ्या, खांडोळ्याची भाजी, बेसन वड्या, त्याच्यानंतर मुगाचे भजे, पुलाव. हे सगळं आहे का ग तिथं जेवायला? अरे आई ऐकून तर घ्या. हा. पाणीपुरी आणि डोसा. हा. हे जर आपल्या सुनीला करता आलं नाही तर सासू कशी भांडते, कशी टोमणे मारते, तर हे तिने मारू नाही म्हणून त्या विषयावर तिथे चर्चा आहे. जाग बाई, तिकडे मी नाही जाणार बिना. नाही तुम्हाला जाणार आहे तिथे नाही, मी नाही जाणार बिना. तुला जायचं असतं तर तू जा. आधी मोठी मी नाही जाणार. सासूबाई, मी ना मार्केटला जाऊन येते. दादाचा आणि वहिनीचा फोन आला होता, आता ते 15 मिनिटात येणार आहे. तर काही सामान आणायला जाते मी. पण मी काय म्हणते आई, आई तुम्ही प्लीज ना एकही काम नका करू. जर तुम्हाला वहिनीने काम करताना बघितलं ना तर ती माझ्या आईला खूप बोलते, खूप प्रॉब्लेम आहे. आई प्लीज तुम्ही एकही काम नका करू. तुम्ही बसून राहते. अगं मी नाही काही काम करत. मी पेपर वाचते. जाऊन येतो. आई नक्की. हो हो. मी तिकडनं आल्यावर सगळे कामं करेल ना. हो. ठीक आहे, आता येतातच आहे ते 10-15 मिनिटं. येते मी. असं आहे का ते? मी बघ आता काय करते तर या दोघी मालकींना चांगला धडाच शिकवते. आता मी भांडे घासून घेते. भांडे घासताना तर दिसन तिच्या वहिनीला. आणि आता मी भांडे घासून घेते. आपच तिच्या वहिनीला दिसेन तर खरी भांडे घासून राहिली म्हणून. माझे भांडे घासून झाले तरी आले नाहीत. गाडी वगैरे लेट झाली असून. आता झाडून काढते मी. झाडून काढताना तर दिसन ना तिच्या वहिनीला आली तर. अगं बाई, झाडझुडी झाली तरी अजून आले नाहीत. ऑटो वगैरे नाही भेटला का? जाऊ दे, मी आता स्वयंपाक करून ठेवते. माझा स्वयंपाकही झाला तरी अजून हे लोक आले नाहीत. आता गॅसचा वटा पुसून घेते. गॅसचा वटा पुसताना तर दिसून तिच्या वहिनीला. का ग तू आली? तुझे दादा वहिनी तर अजून आलेच नाही. अरे आई, मी तुम्हाला सांगायचंच विसरली. ते आज नाही येणार आहे. त्यांचा फोन आला होता, आता ते पुढच्या महिन्यात येणार आहे. का ग काय झालं ग? अशी नाराज का बरं बसली आहे? काही नाही झालं आई. अगं सांगशील तर खरी काय झालं तर. अरे काही नाही नाही, काही नाही झालं. अगं मला नाही सांगशील तर मग कोणाला सांगशील? सांग बरं काय झालं तर. काही भांडण झालं का तुमचं? अरे आई, हे ना माझ्याशी चांगल्याच नाही वागत आता. आणि माहित आहे, समजा हे बाहेर गेले आणि मी यांना एखादा फोनही केला ना तर माझा फोनही नाही घेते. आई, यांना कोणी बाहेरची तर भेटली नसेल ना. अगं त्याला साधी भाजी नाही घेता येत तर बाहेरची काय घेणार? बघणार आहे तो. आणि जर बघितली असेल आणि आणली घरी तर मग काही हरकत नाही आणली. तू माझं वाक्य तर पूर्ण होऊ दे. अगं काही आणत नाही तो. बाहेरची नाही आणत ना, कोणीच नाही आणत. तू शांत राहा. नक्की नाही. नाही आणत नाही तो. नक्की ना. हो म्हटलं ना. अगं बघता बघता तुझ्या लग्नाला 24 वर्ष होऊन गेले आहे ना. कसे दिवस गेले तर माहिती नाही पडले. सासूबाई, बघता बघता तुमचे गेले, माझे नाही गेले. माझे गेले कपडे धुता धुता, पाणी भरता भरता, भांडे घासता घासता आणि तुमच्या पायाला तेल लावता लावता. आणि बघता बघता निघून गेले. सासूबाई, आज ना वांग्याची भाजी करते. नको ग, आज वांग्याची नको करू भाजी. तुला आवडत नाही ना, राहू दे. वांग्याची नको करू, पनीरची भाजी कर. अरे आई नाही, राहू द्या. आज वांगेच करून घेते. जाऊ द्या. नाही ग, तुला नाही आवडत ना, पनीरचीच भाजी करतो. कर, हे राहू दे वांगे.
नाही राहू दे जाऊ दे, आज मी वांगेच करते, जाऊ दे बरं. बरं आण मग, मी चांगले मसाल्याचे करते माझ्या हातानं हं? हॅलो. आई. हा बोल ना. काही नाही ग, काम सुरू आहे. चांगली आहे माझी तब्येत, बरंच म्हणावं लागेल आता. मग काय तर. मग अगं मला भाजी नाही करता येत ह्या घरात माझ्या मनाने, माहित आहे. तर तुला माहित आहे ना की मला वांगे आवडत नाही, मला वांगे चालत नाही. माझी सासूबाई म्हणते की वांगेच कर. त्यांना म्हटलं आपण पनीर करू, काही करायचं नाही म्हणे पनीर. मग जर का दिवसभर कामच असते. मग काय तर. हो ना, तू दिलं ना मला पाहून इथे. फसली ग आई, मी खरंच फसली. मग काही चांगलं नाही, ते चांगल्या नाही वागत माझ्या सासूबाईसोबत. स्वयंपाक नाही करू देत मला, माझ्या मनाने भाजी नाही करू देत. मग सकाळपासून सगळे कामं मला करावं लागते. बसते असते त्या कुठेतरी, नाही तर मुलीशी बोलत असेल, कामच काय दुसरे त्यांना. मग आताच कपडे धुतले. अगं तू जिजेची माझ्या चुकल्या करत आहे ना, ती पण तिच्या घरी अशीच वागते सुनेची. सून काही खुश नाही आहे तिच्यापासून. आधी मोठी